नमस्कार मित्रो, आज आपण नॉमेनक्लेचरच्या एक दोन कंपाऊंड्सचं आपल्याला नॉमेनक्लेचर शिकायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण अमाइन्स आणि अल्केन नायट्रिल्स असे दोन कंपाऊंड्स आहेत ज्याला आपण अल्किल सायनाइड असं म्हणतो। या दोन कंपाऊंड्स आपण आज नॉमेनक्लेचर आपण डिस्कस करणार आहोत। यानंतर आपल्याला जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत त्या सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं आपल्याला नॉमेनक्लेचर कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला संपलेला असेल त्यानंतर आपण पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स आणि सायक्लिक कंपाऊंड्स या दोन कन्सेप्ट आपल्याला राहतात। त्यानंतर आपला नॉमेनक्लेचर हा कन्सेप्ट आपला संपतो। जास्तीत जास्त 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपला हा नॉमेनक्लेचरचा कन्सेप्ट आपल्याला पूर्णपणे संपतो तर आज आपण जे डिस्कस करणार आहोत त्याला आपण म्हणतो अमाइन्स। तर अमाइन्स कशाला म्हणतात त्यावर आपण चर्चा करताना तर अमाइन्स आपण कुणाला म्हणतो तर त्या अगोदर तुम्हाला माहीत असावं अमाइन्स आर द अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया इन विच द वन और मोर हायड्रोजन आयटम ऑफ अमोनिया रिप्लेस बाय द सेम नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड द अमाइन्स। अमाइन्स हा काय असेल अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून आपण काय म्हणतोय अमोनिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्याला आपण म्हणतो NH3 याला आपण काय म्हणू अमोनिया असं म्हटलं जातं। या अमोनियाचा अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे। अल्किल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल तर याच्या जवळचा एक हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप येत असेल तर त्यावेळेस आपल्याला काय तयार होईल तर हा R हा N आणि हा तुमचा H हा H असेल। यालाच मी असं लिहू शकतो RNH2। याला आपण काय म्हणू अमाइन असं म्हटलं जातं बरोबर आहे। जेव्हा एखाद्या अमोनिया जवळचा एक हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण अमाइन असं म्हटलं जातं। किंवा यालाच आपण काय म्हणतोय जर आपण याच्या जवळचे 2 हायड्रोजन आयटम रिप्लेस करून त्या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप जर येत असतील तर त्या कंपाऊंडला पण आपण काय म्हणतो अमाइन असं म्हटलं जातं। म्हणून आपण काय म्हणतो की ज्यावेळेस आपल्याला हा R' असेल हा R असेल आणि हा तुमचा H असेल याला पण आपण काय म्हणू शकतो when the two hydrogen atom of ammonia replaced by the two same or different alkyl groups these compounds are also called as the amines। त्यांना आपण काय म्हणू शकतो अमाइन असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपण याच्या जवळचा जर आपण एक तिन्ही हायड्रोजन आयटम आपण काढलात याच्या जवळचे तिन्ही हायड्रोजन आयटम जर आपण रिप्लेस करून त्या ठिकाणी 3 अल्किल ग्रुप आणत असाल तर त्या कंपाऊंडला पण आपण अमाइन म्हणतो। हा तुमचा R असेल हा R' असेल आणि हा R" असेल। यांना आपण काय म्हणू शकता अमाइन्स असं म्हटलं जातं। तर असे आपण हे अमाइन्स आपल्याला 3 प्रकारचे पाहायला मिळतात। म्हणून आपण अमाइन्सची डेफिनेशन करत असताना आपण काय म्हणतो अमाइन्स आर अल्किल डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया असे आपण त्याची डेफिनेशन आपण करू शकता ज्याला आपण NH3 असं म्हटलं जातं। मग याच्या जवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी अल्किल ग्रुप येत असतील तर त्यांना आपण अमाइन्स म्हणतो। अमाइन्सचं क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं तर तुमच्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळेल अमाइन्स आर ऑल्सो द 3 टाइप्स। 3 प्रकारचे आपण अमाइन्स आपण पाहतो। तर त्या अमाइन्समध्ये आपण काय पाहता when only one hydrogen atom of ammonia replaced by the only one alkyl group it is called as the primary amines। यांना आपण काय म्हणू शकता प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं। याला आपण 1 डिग्रीनं आपण रिप्रेझेंट करू शकता। लक्षात राहील प्रायमरी अमाइन्समध्ये आणि प्रायमरी अल्किल हलाइड प्रायमरी अल्कोहोलमध्ये फार मोठा डिफरन्स आहे हे लक्षात ठेवा। तिथं आपण अल्किल हलाइडमध्ये असेल किंवा अल्कोहोलमध्ये असेल तर OH ग्रुप हा कुठल्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे यावरून प्रकार पडले होते। पण अमाइन्सचे क्लासिफिकेशन आपण कशाच्या आधारावर केला तर अमोनियाच्या नायट्रोजन आयटमला किती अल्किल ग्रुप जोडलेले आहेत एकच अल्किल ग्रुप जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतो प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं। मग तो अल्किल ग्रुपचा कोणत्याही प्रकारचा कार्बन आयटम जोडलेला असेल तरी त्यांना आपण प्रायमरी अमाइन असं म्हणतात। पण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची नायट्रोजन आयटमला जर एकच अल्किल ग्रुप मग तो प्रायमरी अल्किल ग्रुप असेल सेकंडरी अल्किल ग्रुप असेल टर्शियरी अल्किल ग्रुप असेल एकच अल्किल ग्रुप जर जोडलेला असेल तर त्या अमाइन्सला आपण काय म्हणतो प्रायमरी अमाइन्स असं म्हणतात। तुम्हाला क्वेश्चन विचारला होता विच ऑफ द फॉलोइंग इज द टर्शियरी अमाइन तर आपल्याकडे डोक्यात काय असतं प्रायमरी अल्किल हलाइड सेकंडरी अल्किल हलाइड टर्शियरी अल्किल हलाइड यांच्यामध्ये हायड्रोजन आयटम प्रायमरी कार्बनला जोडला की त्याला प्रायमरी म्हणतात। हायड्रोजन आयटम सेकंडरी कार्बनला जोडला सेकंडरी म्हणतो। हायड्रोजन आयटम जर टर्शियरी कार्बनला जोडला तर टर्शियरी म्हणतो। पण इथं तसं नाही। प्रायमरी कधी म्हणायचं आहे एकच अल्किल ग्रुप मग तो त्या अल्किल ग्रुपमधल्या कुठल्याही प्रकारच्या कार्बनला जोडू द्या याला आपण एक
एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देतोय. हा तुमचा CH3CH, हा CH3 आणि हा तुमचा NH2 असेल. याला पण आपण काय म्हणायचं आहे पहा, प्रायमरी अमाइनच म्हणायचं आहे. लक्षात येते, इट इज ऑल्सो द प्रायमरी अमाइन. याला आपण प्रायमरी अमाइन असं म्हणायचं आहे, कारण जरी तो सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल तर हा NH2 ग्रुप आहे. NH2 ग्रुप म्हणजे अमोनिया जवळचा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप आलेला आहे. एकच अल्किल ग्रुप आला आहे, ज्याला आपण आयसोप्रोपिल असं ग्रुप म्हणतो. तसंच जर आपण दुसरं एक्झाम्पल बघितला, हा तुमचा CH3CCH3 असेल, हा CH3 असेल आणि हा तुमचा NH2 असेल. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलात, याला पण आपण काय म्हणू पहा, तर प्रायमरी अमाइन असं म्हणतो. कारण काय बघा, याची अटॅचमेंट होत असताना एकच अल्किल ग्रुप नायट्रोजनला जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी NH2 ग्रुप आपल्याला फंक्शनल ग्रुप म्हणून येतो. आणि ज्यावेळेस NH2 ग्रुप प्रेझेंट असतो त्यावेळेस तो कुठल्याही कार्बनला जोडलेला असला तरी त्यांना आपण काय म्हणायचं पहा, प्रायमरी अमाइन म्हणतो. याला पण आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अमाइन असं म्हणतात. याचं नाव देताना आयसोप्रोपिल अमाइन लिहितो, याचं नाव लिहिताना टर्शरी ब्युटिल अमाइन म्हणतो. पण नाव लिहित असताना तसं लिहितो, पण तो कोणत्या प्रकारात मोडतो, तर प्रायमरी अमाइन्समध्ये मोडत असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणून आपण प्रायमरी कोणता, सेकंडरी कोणता, टर्शरी कोणता याच्यावर तुम्हाला चर्चा आणखी एकदा मी करतोय, पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, दुसरा प्रकार आपण पाहिला ज्याला आपण सेकंडरी अमाइन असं म्हणतो. याला सेकंडरी अमाइन कशाला म्हणतात, when the two hydrogen atom of ammonia replaced by the two different or same alkyl groups in their molecule, these are called as the secondary amine. मग ज्यामध्ये आपल्याला दोन अल्किल ग्रुप डायरेक्टली नायट्रोजनला जोडलेले असतात. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतो, हा CH3, हा NH आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, तर हे दोन अल्किल ग्रुप याला जोडलेले आहेत आणि दोन अल्किल ग्रुप जर जोडलेले असतील तर त्यांना आपण सेकंडरी अमाइन असं म्हटलं जातं. लक्षात येते. मग याला आपण डायमिथिल अमाइन म्हणू, डायइथिल अमाइन म्हणू किंवा इथिल मिथिल अमाइन म्हणू. दुसरं एक एक्झाम्पल घेताना हा तुमचा NH आणि हा C2H5 असेल. याला पण आपण काय म्हणतोय पहा, सेकंडरी अमाइन. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला NH ग्रुप दिसतो त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, सेकंडरी. ज्यावेळेस NH2 दिसतो त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे, प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं. आता बघा, नेक्स्ट आपण टर्शरी अमाइन कशाला म्हणतो, when the three hydrogen atom of ammonia replaced by the three same or different alkyl groups in their molecule, these are called as the tertiary amine. यांना आपण काय म्हणतोय पहा, टर्शरी अमाइन असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तीन अल्किल ग्रुप जोडले पाहिजेत. म्हणजे एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतो, हा CH3NCH3 आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण काय म्हणतो, टर्शरी अमाइन. ट्रायमिथिल अमाइन आपण त्याला म्हणतो, ट्रायइथिल अमाइन म्हणतो. इथं तुम्हाला फरक काय दिसेल, तर इथं NH2 होता, इथं NH होता, इथं काय दिसेल तुम्हाला, फक्त N दिसेल. लक्षात येते. यालाच आपण नायट्रिल ग्रुप असे म्हटलं जातं. नायट्रोजन ॲटमच्या 3 व्हॅलन्सीज जर एम्प्टी असतील तर त्या नायट्रोजन फंक्शनल ग्रुपला आपण नायट्रिल ग्रुप असं म्हटलं जातं आणि नायट्रिल ग्रुप इज द फंक्शनल ग्रुप ऑफ टर्शरी अमाइन असं आपण त्यांना म्हणतो. तर हा तुमचा टर्शरी अमाइन्स आपण त्यांना म्हणू शकता. असे त्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून अमाइन्स कशाला म्हणतात आणि अमाइन्सचे क्लासिफिकेशनमध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी आणि हा तुमचा काय असेल पहा, टर्शरी अमाइन्स असे 3 क्लास आपल्याला पाहायला मिळतात पहा. मग याचा आपण कॉमन नेम आपण शिकणार आहात. अमाइन्सचं कॉमन नेम आपण कशा पद्धतीने लिहितो त्याबद्दल आपण चर्चा करू पहा. प्रायमरी अमाइन्स आपण पाहणार आहोत. 1 बाय 1 आपल्याला पूर्ण सिलेबसमध्ये तुम्हाला प्रायमरी अमाइन्सच जास्त तुम्हाला एक्सप्लेनेशन आहे किंवा तोच कंपाऊंड आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे. त्यासोबत सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स आणि क्वाटर्नरी अमाइन्स याबद्दल आपल्याला चर्चा करायची. पण क्लासिफिकेशनमध्ये 3च प्रकार पडतात, हे लक्षात ठेवा. शेवटी मी तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्टबद्दल मी डिस्कशन करेन पहा. तर सुरुवातीला आपण प्रायमरी अमाइन्स कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे पहा. ज्यावेळेस आपण म्हटलेलं आहे की मोनो अल्किल derivatives of ammonia in which only one hydrogen atom of ammonia is replaced by only one alkyl group in their molecule.
त्यांना आपण काय म्हणू शकता पहा की प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं. त्यांना आपण काय म्हणू, प्रायमरी अमाइन असं आपण त्यांना डिफाईन करू शकता. बरोबर आहे. जसं आपण पाहता अमोनिया म्हटलात तर हा तुमचा NH, हा H आणि हा तुमचा H असेल. याच्या जवळचा एक हायड्रोजन आपल्याला रिप्लेस होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल पहा, एक अल्किल ग्रुप मिळतो. त्यांना आपण काय म्हणता, प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं. आता हे जे प्रायमरी अमाइन्स असतात तर या प्रायमरी अमाइन्समध्ये कॉमन नेम आपण लिहित असताना प्रायमरी अमाइन्समध्ये लक्षात ठेवा, एनी टाइप ऑफ कार्बन आयटम ऑफ अल्किल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड विथ द नायट्रोजन आयटम्स विच बिलॉंग्स फ्रॉम द प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन्समधला जो अल्किल ग्रुप असतो त्या अल्किल ग्रुपच्या कोणत्याही प्रकारचा कार्बन आयटम जर नायट्रोजनला डायरेक्टली जोडलेला असेल तरीही आपण त्यांना प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं. कारण ज्याच्यामध्ये एकच अल्किल ग्रुप असतो त्यांनाच आपण प्रायमरी अमाइन असं म्हणायचं आहे. जसं आपण एक एक्झाम्पल पाहत असताना एखादा तुमचा CH3NH2 असेल, NH2 इज द फंक्शनल ग्रुप ऑफ प्रायमरी अमाइन आणि त्यावेळेस आपण यांना काय म्हणतोय पहा, मिथिल अमाइन असेल. दुसरं एक्झाम्पल पाहताना CH3CH2NH2 याला आपण इथिल अमाइन असं आपण त्यांना म्हणणार आहोत. त्याचबरोबर आपण पुढे पाहतोय हा तुमचा CH3 हा CHNH2 आणि हा तुमचा CH3 असेल. यांना पण आपण काय म्हणू पहा, प्रायमरी अमाइन असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघितलात हा CH3 हा CH3 आणि हा तुमचा NH2 असेल. यांना पण आपण काय म्हणणार आहात पहा, प्रायमरी अमाइन म्हणणार आहात. कारण प्रत्येकामध्ये कॉमन गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते, ज्या ज्या वेळेस आपल्याला NH2 ग्रुप दिसेल मग तो NH2 ग्रुप कोणत्याही प्रकारच्या, हा कार्बन आयटम टर्शरी आहे, हा कार्बन सेकंडरी, हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, कोणत्याही प्रकारच्या कार्बनला जर आपण प्रायमरी अमाइन्समधला अल्किल ग्रुपचा NH2 ग्रुप जर जोडलेला असेल तर त्यावेळेस त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, प्रायमरी अमाइन असं म्हणतो. तर हे प्रायमरी अमाइन्समध्ये आपण अल्किल ग्रुपचा कोणता कार्बन जोडला याच्यावरून प्रकार पडलेले नाहीत, नायट्रोजन आयटमला किती अल्किल ग्रुप जोडले त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. लक्षात राहील. मग आता पहा, हा तुमचा प्रायमरी अमाइन समजतो तुम्हाला. आता याचं कॉमन नेम जर आपल्याला द्यायचं असेल तर कॉमन नेम आपण देत असताना आपण काय म्हणतोय पहा, कॉमन नेम, प्रायमरी अमाइन्सचं कॉमन नेम आपण देत असताना आपण काय विचार करायचा आहे पहा, अल्किल अमाइन याच स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण देत असतो. म्हणून आपण कॉमन नेम ऑफ अमाइन्स और प्रायमरी अमाइन्स are given in the form of alkyl amine या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. पहिल्यांदा अल्किल ग्रुप ओळखायचा, त्यासाठी उपयोगात आणणारे प्रिफिक्स पण उपयोगात आणायचे, N, आयसो, निओ, सेकंडरी अँड टर्शरी आणि त्यानंतर फॉलोड द वर्ड अमाइन आपण त्याला म्हणतो. बघा आता याचं नाव जर द्यायचं असेल तर हा मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, मिथिल. आणि NH2 ग्रुपसाठी काय लिहायचं आपण, अमाइन. याला आपण म्हणतो मिथिल अमाइन असं आपण त्यांना म्हणू शकतात. त्यानंतर पहा, याला आपण कोणता, हा ग्रुप कोणता असेल, इथिल. हा तुमचा इथिल असेल. NH2 ग्रुप आहे म्हणून आपण काय म्हणणार, अमाइन. याला कोणताही प्रिफिक्स आपण उपयोगात आणत नाही. पण इथं बघा, याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, सेकंडरी कार्बनला NH2 ग्रुप जोडलाय म्हणजे त्याला आपण काय म्हणता, आयसोप्रोपिल किंवा त्यांना आपण सेकंडरी प्रोपिल अमाइन. याला आपण काय म्हणतो, सेकंडरी किंवा आयसोप्रोपिल अमाइन हे त्याचं नाव असेल. बरोबर आहे. त्यानंतर पहा, याच्या नावामध्ये काय असेल, टर्शरी कार्बनला NH2 ग्रुप जोडलाय म्हणून आपण टर्शरी. 4 कार्बन आयटम आहेत म्हणून आपण काय म्हणता, ब्युटील. NH2 ग्रुप असल्यामुळे काय म्हणता आपण त्यांना, अमाइन. याला आपण म्हणतो टर्शरी ब्युटील अमाइन. असे नॉमेनक्लेचर आपल्याला कॉमन नेम सिस्टीमनुसार प्रायमरी अमाइन्सचे द्यायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3 CH2 CH2 हा CH2 NH2 याला आपण काय म्हणणार आहात, तर हा नॉर्मल कार्बन चेन आहे आणि 4 कार्बन आयटम आहेत म्हणून आपण N ब्युटील आणि NH2 ग्रुप असल्यामुळे आपण यांना काय म्हणणार आहात, अमाइन. याला आपण काय म्हणतो, N ब्युटील अमाइन असं म्हणतो. नेक्स्ट बघा, हा तुमचा CH3 CH3 हा CH2 NH2 असेल. याला आपण काय म्हणू शकता, तर याला आपण काय म्हणतो, सेकंडरी कार्बनला जोडलेला नाही, तो प्रायमरी कार्बनला जोडलाय म्हणजेच हा शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो, आयसो.
4 कार्बन आयटम आहेत म्हणून ब्युटील, NH2 ग्रुप आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणता, अमाइन. हा आयसोब्युटील अमाइन असं आपण त्यांना म्हणता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये आपण CH3 CH हा NH2 हा CH2 आणि हा तुमचा CH3 असेल. याला नॉमेनक्लेचर करायचं असेल तर NH2 ग्रुप सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडलाय म्हणून आपण याला काय म्हणतो, सेकंडरी. इथं आयसो वापरू नका. आयसो कुणासाठी ॲप्लिकेबल आहे, फक्त प्रोपिल ग्रुपसाठी ॲप्लिकेबल आहे आणि म्हणून आपण सेकंडरी ब्युटील अमाइन असे आपल्याला हे कॉमन नेम आपल्याला प्रायमरी अमाइन्सचे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. पहा, तर हे कॉमन नेम कळतं तुम्हाला. अल्किल अमाइन या स्वरूपामध्ये प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो, लक्षात राहील. नेक्स्ट आपण पुढे पाहणार त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर काय असतं ते आपण बघू. फार सिंपल असेल, त्यासाठी तुम्हाला सफिक्स माहीत आहे आणि त्या सफिक्सनुसार आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करत असतो. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो, पहा आता कॉमन नेम झाला, आता आपण पाहणार आहोत IUPAC नेम. तर आता पहा, प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर IUPAC सिस्टीमनुसार जर करायचं असेल तर त्यासाठी आपण म्हणतो IUPAC नेम ऑफ प्रायमरी अमाइन is given in the form of alkane X amine. या स्वरूपामध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. कोणता असेल, अल्केन एक्स अमाइन. एक्स इज द पोझिशन ऑफ NH2 ग्रुप. NH2 ग्रुपची आपल्याला पोझिशन इथं लिहायची आहे. तर याला आपण म्हणतोय पहा IUPAC नेम. मग आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी आपण जे रूल्स आपण बघितलेला आहात त्याच रूलचं इथं ॲप्लिकेशन आपल्याला करायचं आहे आणि त्यानुसार अमाइन हा जर तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल तर हा आपण सफिक्स आपण उपयोगात आणतो. म्हणून आपल्याला सफिक्स आपल्याला जो माहीत आहे तर तो सफिक्स आपण काय असेल, तुमचा अमाइन हा तुमचा सफिक्स असेल, हे लक्षात ठेवा. लक्षात राहील. याचाच प्रिफिक्स आपण अमायनो हा घेतो, हे आपण पुढे घेणार आहात. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहात पहा, जर आपण टेबल तयार केला तर हा तुमचे अमाइन्स असतील, प्रायमरी अमाइन्स आपण पाहणार आहात. त्यानंतर तुम्हाला इथं IUPAC नेम आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, कॉमन नेम. तर हे जर आपल्याला पाहायचे असतील तर आपण काय पाहतोय पहा, तर पहिल्यांदा एक एक्झाम्पल, पहिल्यांदा आपण हा CH3 NH2 आपण घेतो. याच्यामध्ये प्रिन्सिपल कार्बन चेन सिलेक्शन करायची, त्याचबरोबर आपला जे रूल्स आपण बघितलात ते सर्व रूल्स आपण इथं अप्लाय करायचे आहेत. पण शेवटी आपण कुठं जातो, रूट अल्केनवर जाता. रूट अल्केन म्हटलात की कार्बनची संख्या 1 आहे. एक कार्बन आयटम असणारा अल्केन कोण असतो, मिथेन. म्हणून आपण याला काय म्हणू पहा, मिथेन. मिथेनमधला ई रिप्लेस करून त्या ठिकाणी NH2 ग्रुपसाठी काय शब्द आणायचा, अमाइन. मिथॅना अमाइन. काय नाव तयार होईल, मिथॅना अमाइन तयार होईल. इथं पोझिशन द्यायची गरज पडणार नाही कारण तो एकच नंबरच्या कार्बनला तो जोडलेला असतो. त्यामुळे आपण काय म्हणायचं आहे, मिथॅना अमाइन असं म्हणतो. आणि कॉमन नेम तर आपण आता बघितला, ज्याला आपण म्हणतो मिथिल अमाइन. हे त्याचं कॉमन नेम आपण त्या ठिकाणी सांगू शकता, राईट. नेक्स्ट बघा, हा तुमचा CH3 CH2 आणि हा NH2 ग्रुप असेल. तर याचं नॉमेनक्लेचर आपण करत असताना काय करणार आहात, तर 2 कार्बन आयटम आहेत म्हणजे कोणता, अल्केन, इथेन. म्हणून आपण काय लिहू, इथेन. इथेन मधला ई रिप्लेस करायचा, त्या ठिकाणी सफिक्स कोणता असेल, अमाइन. याला आपण म्हणतो इथॅना अमाइन, राईट. त्यानुसार याचं नाव काय असेल पहा, इथिल अमाइन. हे त्याचं कॉमन नेम आपण लक्षात ठेवा, लक्षात राहील. नेक्स्ट बघा, दुसरं एक्झाम्पल CH3 CH2 हा CH2 NH2 असेल, बरोबर आहे. जर त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे पहा, याच्यामध्ये नंबर देतो 1 2 3, बरोबर आहे. चेन सिलेक्शन केलात, नंबर दिलात, त्यानंतर 3 कार्बनची संख्या, सबस्टिट्युएंट्स नाही, आणि म्हणून आपण काय म्हणता, प्रोपेनमधला ई काढायचा. आता NH2 ग्रुप फर्स्ट कार्बनला जोडला आहे म्हणून आपण इथं लिहायचं आहे 1 आणि सफिक्स कोणता वापरायचा, अमाइन. यालाच आपण प्रोपेन 1 अमाइन असं म्हटलं जातं. मग यालाच आपण काय म्हणतो, N प्रोपिल अमाइन. N प्रोपिल अमाइन हे त्याचं कॉमन नेम असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये आपण CH3 CH हा NH2
NH2 आणि हा तुमचा CH3. याचं जर तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं असेल तर नंबर द्यावे लागतील. हा 1, हा 2 आणि हा काय असेल तुमचा 3. मग त्यानंतर NH2 ग्रुप कुठल्या कार्बनला जोडला आहे? सेकंड कार्बनला. म्हणून आपण काय लिहितो? 3 कार्बन आयटम आहेत म्हणून प्रोपेन, त्यातला E काढायचा आणि तिथं 2 लिहायचा आणि हा काय असेल तुमचा अमाइन. हा सफिक्स आपण उपयोगात आणतो. याला आपण प्रोपेन टू अमाइन असं म्हणतात. यालाच आपण काय म्हणतोय पहा, आयसो म्हणा किंवा सेकंडरी प्रोपिल अमाइन. प्रोपिल अमाइन हे त्याचं काय असेल पहा, कॉमन नेम आपण त्या ठिकाणी सांगू शकता. नेक्स्ट बघा, ज्याच्यामध्ये आपण CH3 CH2 हा CH2 CH2 आणि हा NH2 ग्रुप असेल तर याला आपण काय नाव देऊ शकता? 4 कार्बन आयटम आहेत, त्याची पोझिशन आपण लक्षात घेऊ. हा तुमचा 1 2 3 4 यानुसार आपण काय म्हणता? ब्युटेन. बरोबर आहे. हा तुमचा ब्युटेन असेल, त्यातला E काढला, त्याची पोझिशन 1 असेल आणि सफिक्स काय असेल? अमाइन. याला आपण काय म्हणू शकता? N ब्युटिल अमाइन. कॉमन नेम सिस्टीमनुसार काय असेल? N ब्युटिल अमाइन. हे त्याचं कॉमन नेम आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट बघा, पुढचं एक्झाम्पल घेत असताना हा CH3 CH हा CH3 हा CH2 NH2 याचं नाव देत असताना आपण काय करणार आहोत? मग याच्यामध्ये आपण हा 1 हा 2 आणि हा 3 बरोबर आहे. तर याच्यानुसार आपण 2 मिथिल बरोबर आहे. हा 2 मिथिल. त्यानंतर काय करायचं आहे? 3 कार्बन आहेत म्हणून आपण काय लिहिता? प्रोपेन. त्या प्रोपेनमधला E काढायचा. NH2 ची पोझिशन काय? फर्स्ट, म्हणून आपण लिहितो 1 आणि सफिक्स कोणता असेल? अमाइन. म्हणून याचं नाव काय झालं? 2 मिथिल प्रोपेन 1 अमाइन आपण त्यांना म्हणतो. राईट. तर नेक्स्ट आपण त्याला काय म्हणता? आयसोब्युटिल अमाइन. आयसोब्युटिल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आपण सांगू शकता. लक्षात येते तुमच्या? तर हे तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम हे प्रायमरी अमाइन्सचं आपण डिस्कशन करतोय पहा. नेक्स्ट काही एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहात पहा. तर पुढचे एक्झाम्पल आपण पाहत असताना तर पुढचे एक्झाम्पल बघा कसे असतील. तर ज्या एक्झाम्पलमध्ये आपण हा CH3 CH हा NH2 हा CH2 CH3 असेल. याला आपण नॉमेनक्लेचर करत असताना IUPAC सिस्टीमनुसार चेन सिलेक्शन करायची. त्यानुसार आपण 1 2 3 4 कारण ॲज पर ॲज लोअर नंबरला आला पाहिजे. इकडून गेला तर 3 नंबरला येतो, इकडून गेला तर 2 नंबरला येतो. त्यानुसार आपण आता काय म्हणता? हा ब्युटेन हा ब्युटेन हा 2 अमाइन. हा काय असेल? ब्युटेन 2 अमाइन असेल. यालाच आपण काय म्हणतात? सेकंडरी कार्बनला जोडला म्हणून सेकंडरी ब्युटिल अमाइन. हा ब्युटिल अमाइन. राईट. नेक्स्ट आपण पुढे पाहतोय पहा. हा तुमचा CH3 CH3 हा NH2 आणि हा तुमचा CH3. इथं सगळ्यांचा ओळ होत असतो ते नीट लक्षात ठेवा. याला आपण काय म्हणू? ही चेन आपण सिलेक्शन केलात 1 2 3 ही चेन आपण सिलेक्शन केलात. या दुसऱ्या कार्बनला काय जोडलेलं आहे? CH3 म्हणजे मिथिल 2 मिथिल. त्यानंतर अमाइन कुठल्या ग्रुपला कार्बनला जोडला आहे? सेकंड कार्बनला. आणि 3 कार्बन आयटम्स प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये आहेत म्हणून आपण 2 मिथिल हा काय असेल? प्रोपेन. त्यातला E काढला 2 अमाइन. हे त्याचं IUPAC नेम असेल. बरोबर आहे. 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन. आणि त्यानंतर कॉमन नेम देत असताना आपण काय म्हणतात? टर्शियरी ब्युटिल अमाइन. हे टर्शियरी ब्युटिल अमाइन असेल कारण NH2 ग्रुप टर्शियरी टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे. तर हे एक आपण लक्षात ठेवलात. आणि लास्ट एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय? ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय? हा तुम्हाला काय असेल पहा. इथे तुम्हाला मी लिहितोय हा CH3 CH3 हा CH3 हा CH2 आणि हा NH2 असेल. तर याच्यामध्ये आपण काय बघतोय पहा. तर ही चेन आपण सिलेक्शन करतो. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असणारी कार्बन चेन आपण सिलेक्शन केलात. कोणती केलात? तर 3 कार्बन आयटम येतात म्हणून स्ट्रेट चेनमधले केलात. नंबर द्यायचे आहेत 1 2 3 याला नंबर दिलात. त्यानंतर हे सबस्टिट्युएंट्स आहेत, दुसऱ्या पोझिशनवर आपल्याला जोडलेले आहेत म्हणून आपण काय लिहिता? 2,2 डायमिथिल 2,2 डायमिथिल 2,2 डायमिथिल. त्यानंतर काय असेल? 3 कार्बन म्हणून कोण लिहिता? प्रोपेन. प्रोपेनमधला E काढला. त्यानंतर तुम्हाला NH2 ग्रुप कुठल्या कार्बनला जोडला आहे? फर्स्ट कार्बनला म्हणून आपण लिहिता 1 आणि हा काय असेल? अमाइन.
तर याला आपण काय म्हणतात 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 अमाइन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. यालाच आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार निओपेंटिल अमाइन. तर या पद्धतीने आपण काय करतोय पहा, हे कॉमन नेम आणि IUPAC नेम ऑफ प्रायमरी अमाइन्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. फार सिंपल आहे, याच्यात जास्त वेळ घालण्याची गरज नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील पहा. फक्त प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन याच्यातला फरक कळावा. एक अल्किल ग्रुप नायट्रोजनला जोडलेला असेल तर त्यांना प्रायमरी म्हणू, 2 अल्किल ग्रुप जोडलेले असतील तर त्यांना आपण सेकंडरी म्हणू, 3 अल्किल ग्रुप जोडलेले असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, टर्शरी म्हणतो. आता बघा, नेक्स्ट आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो सेकंडरी अमाइन. तर सेकंडरी अमाइन्सचं IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेऊ पहा. तर आता बघा, सेकंडरी अमाइन्समध्ये आपण काय करतोय पहा. सेकंडरी अमाइन तर याला आपण 2 डिग्रीनं आपण रिप्रेझेंट करू शकता. याला आपण काय म्हणतो, डाय अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया इन विच द 2 हायड्रोजन आयटम ऑफ अमोनिया रिप्लेस्ड बाय द 2 सेम ऑर डिफरंट अल्किल ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड एज द सेकंडरी अमाइन. म्हणून आपण याला काय म्हणतो, डाय अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया in which the 2 hydrogen atom of ammonia is replaced by 2 same or different alkyl groups in their molecule. असे आपण त्या सेकंडरी अमाइन्सची आपण काय करत असतो पहा, तर डेफिनेशन आपण करू शकता पहा. तर ही डेफिनेशन आपण जर बघत असाल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, अमोनिया जर आपण पकडलात तर हा तुमचा अमोनिया असेल, तर याच्यासोबतचे 2 हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप येत असतील. याला सेम म्हणू. इथं जर आपण RNH आणि हा R' आपण घेतला, म्हणजे इथं काय पाहतोय आपण, हा तुमचा R=R असेल, बरोबर आहे. पण इथं काय असेल, R=not equal to R'. याला आपण काय म्हणायचं आहे पहा, सेकंडरी अमाइन असं म्हटलं जातं. म्हणून आपण सेकंडरी अमाइन्स हा डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. मग या सेकंडरी अमाइन्समध्ये 2 सारखे किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप असल्यामुळं त्यांचे पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत. एक सिंपल आणि दुसरा असेल मिक्स्ड किंवा सिमेट्रिकल किंवा अनसिमेट्रिकल. असे 2 अल्किल ग्रुप सारखे असतील तर त्यांना आपण सिमेट्रिकल सेकंडरी अमाइन म्हणू, आणि 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील तर त्यांना आपण अनसिमेट्रिकल सेकंडरी अमाइन असं म्हटलं जातं. मग आता याचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार आणि IUPAC सिस्टीमनुसार कसं केलं जातं याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात ज्याच्यामध्ये कॉमन नेम. आता कॉमन नेम जर सांगायचं असेल तर मी काय सांगतोय पहा, तर कॉमन नेम ऑफ सेकंडरी अमाइन. तर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळतील. एक सिमेट्रिकल अमाइन आणि दुसरा असेल अनसिमेट्रिकल सेकंडरी अमाइन. तर याच्यामध्ये आपण सिंपल गोष्ट लक्षात ठेवा पहा, तर हे सेकंडरी अमाइन्सचे 2 प्रकार पडतात. एक सिमेट्रिकल आणि दुसरा अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल कधी म्हणायचा, वेन 2 सेम अल्किल ग्रुप्स, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय लिहिता RNHR, आणि याला आपण काय लिहू शकता RNHR'. याला आपण काय म्हणू पहा, अनसिमेट्रिकल, बरोबर आहे. म्हणजे इथं आपण 2 सेम अल्किल ग्रुप्स with nitrogen atom in amine
त्यांना आपण काय म्हणू पहा, सिमेट्रिकल सेकंडरी अमाइन असं म्हणतात. जसं आपण एक एक्झाम्पल पाहतोय, हा तुमचा CH3NH असेल, बरोबर आहे. याचं कॉमन नेम लिहित असताना आपण कधीही डाय अल्किल अमाइन असं लिहितो, बरोबर आहे. डाय अल्किल अमाइन दिसला की त्याला आपण काय म्हणायचं आहे पहा, सिंपल और सिमेट्रिकल सेकंडरी अमाइन, बरोबर आहे. म्हणून आपण याचं नाव लिहित असताना आपण काय लिहायचं आहे पहा, डाय, कारण दोन सारखे आहेत. कुणासाठी, मिथिल, बरोबर आहे, डाय मिथिल. आणि NH ग्रुप असल्यामुळे त्यांना आपण काय लिहिता, अमाइन. याला आपण काय म्हणू, अमाइन. याला आपण सिमेट्रिकल सेकंडरी अमाइन असं म्हणतात. नेक्स्ट बघा, हा तुमचा CH3CH2, हा NH आणि हा C2H5 आपण घेतला. हा पण इथिल ग्रुप आहे, हा पण इथिल ग्रुप आहे. दोन सेम इथिल ग्रुप आहेत, मग दोन सारखे असतील तर त्याला काय म्हणतात, डाय, म्हणून आपण लिहिला डाय. त्यानंतर इथिल ग्रुप आहे म्हणून आपण काय लिहिला, इथिल. आणि त्याचबरोबर आपण काय लिहिता, NH ग्रुप असल्यामुळं अमाइन. याला आपण म्हणता डाय इथिल अमाइन. याला आपण सिमेट्रिकल म्हणतो. फार छोटीशी गोष्ट आहे, पण कधीतरी अडचण निर्माण करत असते, ह्याला लक्षात ठेवा. त्याचबरोबर पहा, अनसिमेट्रिकल कधी म्हणता, व्हेन टू डिफरंट अल्किल ग्रुप्स अटॅच्ड विथ द नायट्रोजन आयटम इन अमाइन, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, अनसिमेट्रिकल सेकंडरी अमाइन. म्हणून आपण व्हेन टू डिफरंट अल्किल ग्रुप्स विथ नायट्रोजन आयटम इन अमाइन, त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, अनसिमेट्रिकल असं म्हणतो. म्हणजे जसं आपण म्हणता, याच्यामध्ये आपल्याला हा नायट्रोजन आहे, इथं H आहे, इथं एखादा CH3 आहे आणि हा C2H5 आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये काय असेल, नायट्रोजन आयटमला आपल्याला दोन वेगळे अल्किल ग्रुप जोडलेले आहेत, बरोबर आहे. अशा वेळेस कॉमन नेम आपण देत असताना अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अल्किल अमाइन असं नाव नोमेनक्लेचर करायचं आहे. म्हणजे पहा, हा इथिल ग्रुप आहे, बरोबर आहे. याला आपण इथिल म्हणतो, याला आपण मिथिल म्हणता. आणि अल्फाबेटिकली काय येतो, ई अगोदर येतो कुणापेक्षा, एम पेक्षा. म्हणून अगोदर कुणाचं नाव लिहिणार आहात, इथिल, म्हणून आपण लिहिला इथिल. त्यानंतर येतो मिथिल आणि त्यानंतर शेवट कशाने करायचा, अमाइन. हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण त्याची अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. असे आपण कॉमन नेम आपल्याला यांच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजेच इथं असेल तर डाय अल्किल अमाइन, इथं काय असेल, अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण अल्किल अमाइन. अशा दोन स्वरूपामध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या सेकंडरी अमाइन्सचं आपण नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे पहा. तर हे कॉमन नेम आपण बघितलात. आता याचा आपल्याला काय पाहायचं आहे पहा, असेच टर्शरी अमाइनचे दोन प्रकार पडतात, एक सिमेट्रिकल, दुसरा अनसिमेट्रिकल. लक्षात येते. तर तिथं पण आपल्याला फक्त डायच्या ठिकाणी ट्राय अल्किल अमाइन घ्यायचं आहे. आणि इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण इथं सेकंडरीसाठी जसं वापरलात तसंच टर्शरीसाठी आपल्याला उपयोगात आणायचं आहे. आणि त्याचं नॉमेनक्लेचर आपण IUPAC सिस्टीमनुसार जर आपण केलात तर त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं ते आपण बघू पहा. तर यांचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला जर द्यायचं असेल तर काय करायचं आहे त्याबद्दल आपण बघू. थोडं वेगळा प्रकार आहे. तसा प्रकार मी तुम्हाला अनहायड्राइड्समध्ये सांगितलेलं होतं, अमाइड्समध्ये सांगितलेलं होतं, ते तुमच्या लक्षात येईल पहा. आता सेकंडरी अमाइड्सचं आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर कसं केलं जातं, तर याच्यामध्ये आपण काय करतोय पहा. हा तुम्हाला सेकंडरी अमाइन्स आपल्याला दिलेला आहे, बरोबर. सेकंडरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर आपण IUPAC सिस्टीमनुसार करत असताना किंवा टर्शरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर करत असताना एका अल्किल ग्रुपला, जो अल्किल ग्रुप मोठा असतो त्यांना आपण अल्काना अमाइन या स्वरूपामध्ये ठेवायचं आहे आणि बाकीच्या अल्किल ग्रुपला ॲज अ सबस्टिट्युएंट्स म्हणून ठेवायचं आहे आणि त्याची पोझिशन आपण कॅपिटल N रिप्रेझेंट करायची आहे. बघा आता याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, याचे दोन भाग पाडलात, बरोबर आहे. आता दोन्ही अल्किल ग्रुप सारखे आहेत म्हणून कोणत्याला आपण अल्काना अमाइन, याला आपण काय लिहायचं, अल्काना अमाइन. हे स्वरूप काय असेल, अल्काना अमाइन. आणि याला आपण काय म्हणतो, हा जो असेल तर याला आपण म्हणायचं आहे सबस्टिट्युएंट्स. लक्षात येते. आणि याची पोझिशन काय लिहायची, कॅपिटल N लिहायची, बरोबर आहे. म्हणजे हा अल्किल ग्रुप डायरेक्टली नायट्रोजन आयटमला जोडलेला आहे हे इंडिकेट करण्यासाठी N हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा आहे. मग आता याचं जर नाव द्यायचं असेल तर काय लिहिणार, एक मिथिल ग्रुप नायट्रोजनला जोडला आहे म्हणून आपण याला काय म्हणू, N मिथिल. सबस्टिट्युएंट्स कोणता आहे तुमचा, मिथिल ग्रुप. तो कुठं जोडलेला आहे, नायट्रोजनला, म्हणून आपण काय लिहिलात, N मिथिल. आणि त्यानंतर याच्यासोबत एक
एक कार्बन आयटम असणारी कार्बन चेन आहे, त्यामुळे आपण काय लिहिता मिथेन. मिथेनमधला ई रिप्लेस करायचा आणि त्या ठिकाणी NH साठी काय वापरणार आहात अमाइन. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे. कळतं का तुम्हाला? IUPAC नेम काय असेल तुम्हाला N मिथिल मिथॅना अमाइन. लक्षात येते? आता नेक्स्ट बघा, पुढचं एक्झाम्पल आपण जर पाहिला तर हा तुमचा CH3NH हा C2H5 आपल्याला दिलेला आहे. मग आता पहा, हे दोन वेगवेगळे आहेत म्हणजे तो अनसिमेट्रिकल आहे. अशा वेळेस आपण लार्जर अल्किल ग्रुप जो आहे त्यांना आपण काय समजायचा आहे अल्कॅना अमाइन. बरोबर आहे. हा तुमचा अल्कॅना अमाइन झाला, हा तुमचा सबस्टिट्यूएंट झाला. याची पोझिशन काय असेल N, म्हणून आपण याला लिहिता N मिथिल. N मिथिल आणि हा तुमचा 2 कार्बनची चेन आहे म्हणून इथेन आणि त्यातला ई रिप्लेस करून NH साठी काय येतो अमाइन. याला आपण काय म्हणायचं आहे पहा N मिथिल इथॅना अमाइन असं म्हटलं जातं. लक्षात येते? तर हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे पहा. म्हणून आपण इथं IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक पहिली गोष्ट आपण काय करायचं आहे लार्जर अल्किल ग्रुप consider as an alkana amine. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची. म्हणजे लार्जर अल्किल ग्रुप जो असेल तर तो काय असेल अल्कॅना अमाइन म्हणून घ्यायचा आहे. नेक्स्ट दुसरा रूल काय असेल पहा other alkyl groups in secondary or tertiary amines considered as substituents and give its position by using capital N प्रिफिक्स. बस एवढे 2च रूल आपल्याला इथं महत्त्वाचे असतील पहा. तर या 2 रूलचा उपयोग करून आपण कोणत्याही सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन्सचं आपण नॉमेनक्लेचर करू शकता. बघा आता एक्झाम्पल बघा आणि त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला आणखीन पाहता येईल पहा. तर याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा. आता मी तुम्हाला एखादा CH3 हा N, CH2 हा CH3 आणि हा तुमचा C2H5 हा तुमचा टर्शरी अमाइन होतो. याला काय म्हणू आपण टर्शरी अमाइन. का म्हणता टर्शरी अमाइन? कारण 3 अल्किल ग्रुप नायट्रोजनला जोडलेले आहेत म्हणून आपण याला टर्शरी अमाइन म्हणू. मग हा टर्शरी अमाइन असताना याच्यात 2 कार्बन, याच्यात 1 कार्बन, याच्यात 3 कार्बन आहेत. मग लार्जर अल्किल ग्रुप कोणता झाला? हा झाला. याला आपण काय समजू मग अल्कॅना अमाइन आपण समजू. बरोबर आहे. हा तुमचा अल्कॅना अमाइन. हे काय झाले तुमचे सबस्टिट्युएंट्स आहेत. सबस्टिट्युएंट्स एक मिथिल आहे आणि एक इथिल आहे. मग याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण अरेंजमेंट करू शकता. हा नायट्रोजनला जोडला, हा पण नायट्रोजनला जोडला म्हणून आपण काय लिहिता N इथिल N मिथिल. बरोबर आहे. हे लक्षात येते का तुमच्या N इथिल N मिथिल. इथपर्यंत कळलं? त्यानंतर 3 कार्बन आयटम आहेत म्हणून काय लिहिता प्रोपेन मधल्या पहिल्या कार्बनला म्हणजेच 1 2 3 बरोबर आहे. पहिल्या कार्बनला काय जोडलाय नायट्रोजन जोडलाय म्हणून आपण काय लिहिता 1 अमाइन. बस हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण सांगू शकता. कॉमन नेम जर बघितला तर याला इथिल मिथिल N प्रोपिल अमाइन. बरोबर आहे. तर असं आपण IUPAC नॉमेनक्लेचर करण्यासाठी शिकलं पाहिजे. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता पहा हा तुमचा टर्शरी अमाइन आहे. टर्शरी अमाइन असेल तर हा तुमचा इथिल ग्रुप आहे, हा इथिल ग्रुप आहे, हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. मग लार्जर कोणता? हा असेल म्हणून नंबर द्या 1 2 3 नंबर दिला. त्यानंतर हा कोण आहे इथिल N, हा इथिल N म्हणून आपण N, N 2 सारखे आहेत म्हणून काय लिहिणार डायइथिल. बरोबर आहे डायइथिल. त्यानंतर 3 कार्बनची चेन आहे म्हणून आपण प्रोपेन त्यातला ई रिप्लेस करून त्या ठिकाणी काय लिहायचं आहे 2 आणि हा अमाइन.
याला आपण काय म्हणतोय पहा, तर हा तुमचा NN डायइथिल प्रोपेन टू अमाइन, हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला त्या सेकंडरी अमाइन्सचं आपल्याला देता आलं पाहिजे, लक्षात राहील. तर हे आपण सेकंडरी आणि टर्शरी या दोघांचं नॉमेनक्लेचर आपल्याला N सिस्टीमनुसार आपण करू शकता. ते कसं द्यायचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता शेवटचा कंपाऊंड आपण शिकू, ज्याला आपण म्हणता अल्केन नायट्रिल किंवा त्यांना आपण अल्किल सायनाइड असे म्हटलं जातं. तर ते कशाला म्हणतात ते आपण थोडक्यामध्ये डिस्कशन करू. पहा, याच्या अगोदर मी तुम्हाला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कशाला म्हणतात बघा. क्वाटर्नरी अमोनियम साल्ट कधी म्हणायचा पहा, when the 4 alkyl group attached with the nitrogen atom, this nitrogen atoms are called as the quaternary nitrogen atom, and this quaternary nitrogen atoms carries the positive charge. They always combine with the negative charge species, it becomes the salt or any base. मग आता बघा काय असेल, तर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट आपण काय म्हणतोय पहा, 4 alkyl groups attached with nitrogen atom in amine, त्यांना आपण क्वाटर्नरी अमोनियम असं म्हणतो. आता बघा याच्यात एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तुम्हाला आता ती समजणार नाही. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगतोय पहा, नायट्रोजन ॲटम हा एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कंटेनिंग असतो, बरोबर आहे. जर समजा यांच्या संपर्कात जर एखादा H पॉझिटिव्ह येत असेल तर या नायट्रोजनकडून एक इलेक्ट्रॉन पेअर दिला जातो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे बॉन्ड फॉर्मेशन होत असताना किंवा स्ट्रक्चर लिहित असताना लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ओळखीचे करून दिलेले आहेत. त्यानुसार या नायट्रोजन ॲटमसोबत हा हायड्रोजन आणि हा कोऑर्डिनेट बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो, तेव्हा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो. याला आपण काय म्हणता, क्वाटर्नरी अमोनियम असं म्हटलं जातं. यालाच आपण अमोनियम कॅटायन असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, मी याला असे लिहू शकतो पहा, NH4 पॉझिटिव्ह. याला आपण काय म्हणू शकता, तर हा तुमचा NH4 पॉझिटिव्ह, याला आपण अमोनियम आयॉन असं म्हटलं जातं. लक्षात येते. जर समजा या नायट्रोजनकडून 4 बॉन्ड फॉर्मेशन करण्याची ॲबिलिटी असेल तर त्यावेळेस अमाइन्समधल्या नायट्रोजन ॲटमकडं एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असताना तो दुसऱ्या एखाद्या अल्किल ग्रुपसोबत जर कंबाईन होत असतील तर टोटल 4 अल्किल ग्रुप्स डायरेक्टली अटॅच्ड होतात आणि त्यावेळेस त्या नायट्रोजन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्या पॉझिटिव्ह चार्जला सॅटिस्फाईड करण्यासाठी एखादा हायड्रोजन अनायन्स आपल्याला येतो. त्यांना आपण क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं म्हणतात. कधी कधी OH निगेटिव्ह येत असेल तर त्यांना आपण क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड असं आपण त्यांना म्हणतो. तर असे कंपाऊंड्स तुम्हाला माहीत असावेत. जसं आपण एखादा CH3N, हा CH3, हा तुमचा CH3 असेल, हा तुमचा CH3, हा तुमचा काय असेल पहा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा Cl निगेटिव्ह चार्ज असेल. याला आपण काय म्हणतो, टेट्रामिथिल अमोनियम क्लोराईड. याला काय म्हणू आपण, टेट्रामिथिल अमोनियम क्लोराईड आपण त्यांना म्हणतो. टेट्रामिथिल, 4 मिथिल ग्रुप दिसतात म्हणून आपण टेट्रामिथिल. नायट्रोजन ॲटमवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं लिहा किंवा इथं लिहा, त्याला आपण काय म्हणतो अमोनियम आणि Cl आहे म्हणून आपण याला काय म्हणतात क्लोराईड. आणि ज्यावेळेस Cl किंवा मेटल येतो तेव्हा त्यांना आपण साल्ट म्हणतात. म्हणून आपण टेट्रामिथिल अमोनियम क्लोराईड इज द क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं म्हणतो. कधी कधी तुम्हाला काय मिळतो बघा, हा तुमचा CH3N, हा CH3, हा CH3, हा तुमचा CH3 असेल. याच्यातला एक बॉन्ड आपण कोऑर्डिनेट बॉन्ड दाखवायचा, इथं पॉझिटिव्ह आणि हा OH निगेटिव्ह असेल, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, टेट्रामिथिल अमोनियम हायड्रॉक्साईड. हा बेस आपल्याला मिळतो, याला काय म्हणू आपण हायड्रॉक्साईड. हे काय असेल तुम्हाला बेस असतो. तर याला आपण क्वाटर्नरी अमोनियम साल्ट असं म्हणतात. हा पार्ट तुम्हाला पुढे येणार आहे, याचा उपयोग आपण
वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याला बनवण्यासाठी केला जातो. हे एक आपण त्या अमाइन्समध्ये लक्षात ठेवा. लास्ट कंपाऊंड आपण डिस्कस करू ज्याच्यामध्ये आपण काय म्हणता अल्किल सायनाइड किंवा सायनो अल्केन किंवा त्याला आपण अल्केन नायट्रिल असं म्हटलं जातं. आता बघा हे फार सिंपल आहे, फार महत्त्वाचं आहे, गोंधळ करणारा पण आहे. त्यामुळे आपण अल्केन नायट्रिल यालाच आपण अल्किल सायनाइड हे त्याचं कॉमन नेम आहे आणि हे त्याचं काय असेल IUPAC नेम आहे. याला आपण काय म्हणू कॉमन नेम, याला आपण काय म्हणू IUPAC नेम म्हणतात. आता बघा एखाद्या अल्केनचा हायड्रोजन ॲटम जाऊन त्या ठिकाणी जर CN ग्रुप येत असेल तर CNलाच आपण सायनो ग्रुप म्हणतो, त्यांनाच आपण नायट्रिल ग्रुप म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये C�ट्रिपल बॉन्ड N हा ग्रुप येत असेल किंवा याला मी असे लिहू शकतो CN, तर CN मध्ये ट्रिपल बॉन्ड जरी दिसत नसला तर त्याला आपण ट्रिपल बॉन्डेड असतो असं गृहीत धरा. या ग्रुपलाच आपण काय म्हणतोय सायनो किंवा याला आपण काय म्हणता नायट्रिल. बरोबर आहे. नायट्रिल हा सफिक्स आहे, सायनो हा प्रिफिक्स आहे, प्रिफिक्स आणि हा तुमचा सफिक्स आहे. मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता पहा ज्यावेळेस आपण एखाद्या अल्केन सोबतचा म्हणजे RH याला काय म्हणू आपण अल्केन म्हणतो. अल्केन सोबतचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा CN ग्रुप येत असेल तर याला आपण काय म्हणतोय अल्किल सायनाइड हे त्याचं कॉमन नेम असेल. बरोबर आहे. आणि याला आपण काय म्हणतोय अल्केन नायट्रिल हे त्याचं IUPAC नेम असेल. लक्षात राहील. तर आता बघा हे कसे बनतात आणि त्याचं कॉमन नेम तर तुम्हाला कळेल. अल्किल क्लोराईड जसा अल्किल सायनाइड. बरोबर आहे. याच्यात काय फार अवघड जाणार नाही. पण एखादा IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर आपण करत असताना आपण काय करतो ते आपण लक्षात घेऊ. IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आपण काय करणार आहात कार्बन आयटम ऑफ CN group include in principal carbon chain and identify parent alkane or root alkane, then followed nitrile as a suffix. बस एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता मी काय सांगतोय बघा, जर समजा आपण एखादा हा CH3 हा CH2 C�ट्रिपल बॉन्ड N याचा कॉमन नेम जर द्यायचा असेल तर काय म्हणता इथिल सायनाइड. बरोबर आहे. याला काय म्हणू आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार इथिल सायनाइड असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. पण IUPAC द्यायचं असेल तर काय सांगितलं कार्बन आयटम ऑफ CN ग्रुप इन्क्लूड इन प्रिन्सिपल कार्बन चेन. म्हणजे प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये काय करायचं आहे ही कार्बन आयटम ऑफ सायनाइड ग्रुप या सायनाइड ग्रुपचा कार्बन आयटम जो असेल तर तो पॅरेंट चेनमध्ये आपल्याला इन्क्लूड करायचा आहे आणि त्यावरून आपल्याला पॅरेंट अल्केन ओळखायचा आहे. म्हणजेच हा तुमचा 1, 2, 3 म्हणजे काय झाला 3 कार्बन आयटम असणारा अल्केन कोणता प्रोपेन. म्हणून आपण याला लिहिणार प्रोपेन. आणि नायट्रोजनसाठी कोणता सफिक्स वापरायचा आहे तर नायट्रिल म्हणून सांगितलं आहे म्हणून आपण याला नाव देतो नायट्रिल. लक्षात येते प्रोपेन नायट्रिल. इथला सफिक्स जोडत असताना रिप्लेस करायचा नाही म्हणून आपण प्रोपेन नायट्रिल असं नॉमेनक्लेचर करू शकता. कळतंय का. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. जर आपण एखादा CH3 CN दिलेला आहे याचे नावं वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कॉमन नेम सिस्टीमनुसार मिथिल सायनाइड काय लक्षात राहील मिथिल सायनाइड. आता IUPAC नेम द्यायचा आहे काय देणार इन्क्लुडिंग द कार्बन आयटम ऑफ सायनाइड ग्रुप 1, 2 कार्बन आयटम आहेत. म्हणजे काय म्हणतो आपण याला इथेन आणि त्यानंतर काय लिहायचं आपल्याला नायट्रिल. बरोबर आहे. आणि आणखीन एक कमर्शियल नेम दिलेला आहे ज्याला आपण म्हणतो ॲसिटोनायट्रिल. हे 3 नावं तुम्ही या मिथिल सायनाइडचं लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण इथेन नायट्रिल म्हणतो किंवा ॲसिटोनायट्रिल असं म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता पुढचं एक्झाम्पल जर आपण पाहिलात तर त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय लिहितोय बघा
तर हा तुमचा CH3 CH2 CH2 CN आपण त्याला म्हणू, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहात, हा तुमचा 1 2 3 4 बरोबर आहे, 4 कार्बन म्हणजे कोण, ब्युटेन. त्यानंतर नायट्रोजनसाठी काय, नायट्रिल, हा तुमचा नायट्रिल आपल्याला पाहायला मिळतो. पहा यालाच आपण काय म्हणतात, N प्रोपिल सायनाइड, हे त्याचं कॉमन नेम असेल आणि हे त्याचं IUPAC नेम असेल. लक्षात येते तुमच्या. तर या पद्धतीनं आपण नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे, लक्षात राहील. आता बघा याच्यामध्ये आणखीन ब्रँचिंग करायची असेल तर CH3 CH CN आणि हा तुमचा CH3. मग आता चेन कोणती सिलेक्शन करणार आहात, तर याच्यामध्ये आपल्याला हा 1 हा 2 आणि हा 3, कारण कार्बन आयटम ऑफ सायनाइड ग्रुप इन्क्लुडिंग इन प्रिन्सिपल कार्बन चेन, म्हणून आपण इथून सुरुवात करायची, बरोबर आहे. जसं अल्डिहाइड ग्रुपसाठी, जसं कार्बॉक्सिलिक ग्रुपसाठी कार्बन आयटम इन्क्लूड केला होता, तसा सायनाइड ग्रुपसाठी पण तो कार्बन आयटम कार्बन चेनमध्ये इन्क्लूड करायचा आहे. मग आपल्याला काय मिळेल, हा 2 मिथिल, कोणता 2 मिथिल, हा 2 मिथिल. त्यानंतर 3 कार्बन म्हणजे कोण, प्रोपेन. त्यानंतर नायट्रिल, हा तुम्हाला त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला कळेल. पहा लक्षात येते. यालाच आपण आयसोप्रोपिल सायनाइड असं म्हटलं जातं कॉमन नेम सिस्टीमनुसार, आणि IUPAC सिस्टीमनुसार 2 मिथिल प्रोपेन नायट्रिल असं नॉमेनक्लेचर आपण त्या ठिकाणी करू शकता. पहा तर हे सायनाइडचं आपण नॉमेनक्लेचर आपण करतो. आणि N ट्रिपल बॉन्ड C अशी जर अटॅचमेंट असेल तर याला आपण आयसोसायनाइड, आणि याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम काय राहतं, सेम राहतं, अल्किल आयसोसायनाइड. म्हणजे इथं तुम्हाला R येत असेल तर याला आपण काय लिहितो, अल्किल आयसोसायनाइड. मिथिल असेल तर मिथिल आयसोसायनाइड, इथिल असेल तर इथिल आयसोसायनाइड. कॉमन नेम आणि IUPAC नेम काय असेल पहा, सेम असतं. असं एक आपण आयसोसायनाइड, आणि त्याचबरोबर आपल्याला हा अल्किल सायनाइड, त्यालाच आपण अल्केन नायट्रिल असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढे कंपाऊंड्स आपल्याकडे आहेत त्या सर्व कंपाऊंड्सचं नॉमेनक्लेचर आपण शिकलात. आता जे काही आपल्याला डिस्कशन करायचं आहे, उद्याचं लेक्चर आपल्याला कंबाईन पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे याच्यावरचे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. तशी प्रॅक्टिस पण तुम्ही करायची आहे. आणि तुम्ही होमवर्क करत नाही त्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की होमवर्क करण्याचा प्रयत्न करा. आता आपण पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं नॉमेनक्लेचरसाठी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. धन्यवाद.